श्री स्वामी समर्थ. चला आज आपण कोथिंबिरीच्या गावरान वड्या बनवणार आहे. तर ही आपल्या शेतातली कोथिंबीर आहे. तर आता त्याच्यासाठी काय सारण घेतले ते बघूया. हो का, आता आपण इथं चाट मसाला घेतलेला आहे, अर्धा लिंबू घेतलेला आहे, इथं तीळ घेतलेले आहेत, इथं लसूण, कोथिंबीर, अद्रक, जिरे, ओवा काढून घेतलेला आहे, इथं एक पेंडे कोथिंबीर घेतलेली आहे, एक इथं कांदा चिरून घेतलेला आहे, इथं खायचा सोडा अर्धा चमचा घेतलेला आहे. हो का, इथं आणि इथं घरकुल मसाला घेतलेला आहे, इथं हळद घेतलेली आहे, ही मिसळीचं पीठ आहे आपण घरी बनवलेलं, इथं 2 चमचे बेसन घेतलेलं आहे, इथं हिंग घेतलेला आहे आणि हो का इथं लाल मिरची घेतलेली आहे. आपण ह्यात थोडी मिरची हिरवी टाकलेली आहे म्हणून आपण घरी काढलेली लाल मिरची घेतलेली आहे. आणि आपण ह्याच्यामध्ये ह्या पिठामध्येच आपण खडे मसाल्याचा घरकुल मसाला बनवलेला त्याचा अर्धा चमचा टाकलेला आहे. तर आता आपण हे सगळं एकजीव करून घेऊया. हो का, ह्या सगळ्या सारणचं एकजीव करून घेऊया. आणि हे आपला घरी हे केलेलं आहे, लिंबाच्या ह्यानं हे नव्हता दिसला नाही, आता आपण लिंबू उचलल्यामुळं दिसला आहे. तर आपण हे अर्धा लिंबू ह्याच्यामध्ये टाकून घेऊया, म्हणजे कसं आंबूसपणा असला ना छान कोथिंबिरीची वडी होती. तर आता हे आपण सगळं एकजीव करून घेऊया. आणि पाण्याचा बिलकुल वापर करायचा नाही का, तर ह्याच्यामध्येच आपण हे सगळं चुरून घ्यायचं आधी. आणि बेसन पीठ पण जसं लागल तसं लागल आपण ह्यात टाकत राहूया. हो का, मस्त असं आपलं झालेलं आहे. आणि आपण ह्यात थोडं तेल टाकून घेतले एकजीव होण्यासाठी. आणि तेल टाकल्यावर कसं उकडायला थोडं मऊपणा येते. हो का, आपण असा गोळा करून घेतलेला आहे. आणि हो का, ह्याच्यामध्ये आपण चाळणीत आधीच पाणी गरम करायला ठेवलेलं होतं मी. तर हो का, चाळणीत असं लावलेलं आहे. आणि ही मकाचे पान आहेत, आपल्या गार्डनमध्ये मका आहे ना त्याचे पान आहेत, ह्या चाळणीला ही होऊ नये म्हणून. आणि कसं ह्याच्यावर घातलं ना की पटकीने निघतंय, चिटकत नाही. पहिली लोक असेच मुटके कोंडबोळे करायचे म्हणले ना तर असे मकाचा पाला, ज्वारीचा पाला वापरत होते ना. तर हे जुन्या पद्धतीसारखा आपण मकाचा पाला वापरलेला आहे. तर आपण ह्याच्यावर झाकून ठेवूया ताट आणि 20 मिनटं ह्याला उकडून घेऊया. चला आता आपण गॅसवर ताट काढून घेऊया आणि बघूया. हो का, शिजलेले आहे. तर आता हे गॅस बंद करू, वडी काढून घेऊया. आणि हे कसं आपण ह्या पानामध्ये ना हे आयुर्वेदिक पानं असल्यासारखे आहेत, म्हणजे ज्वारीची मकाची पानं पहिली लोक हे करायचे ना, म्हणजे ह्याचे भरपूर काय असे फायदे आहेत या पानांचे, ह्याच्यामध्ये आपण वापरलेलं आहे. बघा किती छान हे झालेले आहे आणि बिलकुल काय चिटकलं नाही, काय नाही चाळणीला. हो का, चाळण तर एक, म्हणून ह्या पानाचे भरपूर असे फायदे आहेत. तर माझ्या मैत्रिणींनो नक्की तुमच्याकडे असली ह्याची सुविधा तर त्याचा फायदा करून घ्या. आता बघा, आता आपण ह्यांना कट करून घेऊया, छोट्या 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 अशा काढून घेऊया. हो का, आपल्या कट करून झालेल्या आहेत एवढ्या. आणि आपण ही सारण करतानाच मीठ टाकलेलं होतं ना मिरचीमध्ये, म्हणून आपण परत मीठ टाकलेलं नाही. तर आता हो का, इथं आपण तवा ठेवलेला आहे. तर आता आपण 2 चमचे तेल घालून घेऊया. आपल्याला काय तळून घ्यायच्या नाही तेवढ्या, अशा तेलात म्हणजे कमी तेलात तळून घ्यायच्यात. हो का, आपलं तेल आता तापलेलं आहे. आणि कसं जरा थोडं तेल कडकच ठेवायचं आणि नंतर मग गॅस कमी करायचा. आणि आपण ह्याच्यामध्ये हिंग टाकलेला आहे, मसाला टाकलेला आहे, लिंबू टाकलेला आहे, कांदा टाकलेला आहे ना, त्याच्यामुळे एकदम छान खायला खुसखुशीत होत्यात. तर आता आपण टाकून घेऊया. तेल कसं गरम पाहिजे, म्हणजे छान अशा खुसखुशीत होत्यात. तेल नाही तापलं ना मग ती चिटकायची शक्यता असते. उलटण्याला पाणी होतं ना त्यामुळं ते. मस्त अशा खुसखुशीत होतात. आणि कोथिंबीर खाल्लेली पण चांगली असते ना, म्हणून माझ्या मैत्रिणींनो तुम्ही अशा कोथिंबीरच्या वड्या कधी बनवल्या होत्या का? बनवल्या असेल तर कमेंट करून सांगा. आणि नसल्या बनवल्या तर एकदा नक्की अशा पद्धतीच्या बनवा आणि मुलांना खायला द्या. खूप चवीला छान लागतात आणि एकदम अशा खुसखुशीत होतात. बघा, आपल्या मस्त अशा खुसखुशीत कोथिंबीर वड्या झालेल्या आहेत.
तर माझ्या मैत्रिणींनो नक्की एकदा अशी डिश बनवून बघा आणि माझी डिश तुम्हाला आवडली असेल तर कमेंट करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा.